आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सला मराठीमध्ये आपण म्हणतो साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये सब्जेक्ट सोबत साधा भूतकाळ होकारार्थी वाक्य बनवताना आपण क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो. होकारार्थी वाक्य बनवत असताना क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो. तर मी सफरचंद खाल्ले. हे झालं साधं वाक्य. मी सफरचंद खाल्ले. गेले, केले, जे केलो, ले, लो, ली, जे काही शेवटी येणार ले, लू, ले, तर ते वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. हे वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. आता मी सफरचंद खाल्ले. आय एट an apple. I ate an apple. तर ate, सिंपल पास्ट टेन्समध्ये ज्यावेळेस साधं होकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस आपण क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो. तर मी सफरचंद खाल्ले का? मी सफरचंद खाल्ले का? हा झाला प्रश्नार्थक वाक्य. मी सफरचंद खाल्ले का? त्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य, आता हा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. मी सफरचंद खाल्ले का? प्रश्न, त्या वेळेस प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. डिड आय ईट ॲन ॲपल. तर वाक्य तर सारखंच आहे. मी सफरचंद खाल्ले असतं तर आय एट ॲन ॲपल. पण मी सफरचंद खाल्ले का प्रश्न विचारला आहे आपण. त्यावेळेस आपण प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. प्रश्नार्थक शब्द डीड आला म्हणजे क्रियापदाचे सेंटेन्स बनवताना क्रियापदाचं पहिलं रूप यूज करतो आपण. सब्जेक्ट सोबत नेहमी क्रियापदाचे पहिले रूप यूज करतो. डिड आय ईट ॲन ॲपल. मी सफरचंद खाल्ले नाही. मी सफरचंद खाल्ले नाही. तर हे नकारार्थक वाक्य झाले. मी सफरचंद खाल्ले नाही. त्यावेळेस आपण काय करणार? खाल्ले नाही. आय डिडंट. आपण डिड नॉट पण यूज करू शकतो. आय डिडंट ईट ॲन ॲपल. आय डिड नॉट ईट ॲन ॲपल किंवा आय डिडंट ईट ॲन ॲपल. मी सफरचंद खाल्ले नाही. त्यावेळेस डिड नॉट. आय डिडंट ईट ॲन ॲपल. होकारार्थी वाक्य बनवत असताना, होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे सेंटेन्स बनवताना दुसरे रूप यूज करतो. नकारार्थी वाक्य असेल त्यावेळेस आपण सेंटेन्स बनवताना क्रियापदाचं पहिलं रूप यूज करतो. प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस बी क्रियापदाचे आपण पहिले रूप यूज करतो. यामध्ये आय, वी, यू, दे, ही, सी, इट, अदर, नेम, त्यावेळेस आपण होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो. नकारार्थी असेल तर क्रियापदाचे डीड आला म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप यूज करतो. तो बाजारात गेला. तो बाजारात गेला. ही वेंट टू द मार्केट. ती बाजारात गेली. सी वेंट टू द मार्केट. आम्ही बाजारात गेलो. वी वेंट टू द मार्केट. ते बाजारात गेले. दे वेंट टू द मार्केट.
सर्वांसाठी क्रियापदाचे दुसरे रूप यूज करणार. तो बाजारात गेला का? तो बाजारात गेला का? प्रश्नार्थक वाक्य. तो बाजारात गेला का? सब्जेक्ट काय आहे? तो. तो म्हणजे ही गेला का? तो बाजारात गेला का? प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा आहे. Did he go to the market? Did he go to the market? जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. प्रश्नार्थक शब्द डीड आला तर क्रियापदाचे पहिले रूप यूज करायचे आपल्याला. सब्जेक्ट कुठलाही असू दे, ही, सी, इट. ती बाजारात गेली का? डिड सी गो टू द मार्केट? तो बाजारात गेला नाही. तो बाजारात गेला नाही. तो बाजारात गेला नाही. त्यावेळेस गेला नाही हे नकारार्थी वाक्य असेल. ही डिड नॉट गो टू द मार्केट. ही डिड नॉट गो टू द मार्केट. तो बाजारात गेला. ही वेंट टू द मार्केट. त्यावेळेस क्रियापदाचे सेकंड रूप यूज करतो आपण. होकारार्थी वाक्य असेल तर. तो बाजारात गेला का? प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा आणि क्रियापदाचे पहिले रूप यूज करायचे. प्रश्नार्थक शब्द, त्यानंतर सब्जेक्ट. डिड ही गो टू द मार्केट. तो बाजारात गेला नाही. नकारार्थक वाक्य असेल तर ही डिड नॉट आधी सब्जेक्ट नंतर प्रश्नार्थक शब्द. ही नाहीसाठी डिडंट. ही डिड नॉट गो टू द मार्केट. आम्ही त्यांना सांगितले. म्हणजे साधा भूतकाळ. आम्ही वी सांगितले. वी टोल्ड देम. टोल्ड. आम्ही त्यांना सांगितले. वी टोल्ड देम. आम्ही त्यांना सांगितले का? डिड वी टेल देम. आम्ही त्यांना सांगितले का? प्रश्नार्थक असेल त्यावेळेस डिड वी टेल देम. आम्ही त्यांना सांगितले का? डिड वी टेल देम. आम्ही त्यांना सांगितले नाही. वी डिडंट टेल देम. समजलं? होकारार्थी वाक्य. आम्ही त्यांना सांगितले. वी टोल्ड देम. आम्ही त्यांना सांगितले का? प्रश्नार्थक वाक्य असेल त्यावेळेस डिड वी टेल देम. टेल क्रियापदाचे पहिले रूप आहे. डिड आला म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आम्ही त्यांना सांगितले नाही. नकारार्थ वाक्य आहे. वी डिड नॉट टेल देम. तर आय, वी, यू, दे, अदर नेम, सूरज, जे काही नाव असेल ते, ही, सी, इट, ह्या सर्वांसोबत आपण होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो. सेंटेन्स बनवताना आपण असे वेगवेगळे वर्ड्स घेऊन सेंटेन्स बनवू शकतो.
तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे कसं कुठलंही वाक्य कसं बनवायचं आहे. ती गावाला गेली. ती गावाला गेली. ती गावाला गेली. सी वेंट टू द व्हिलेज. ती गावाला गेली. सी वेंट टू द व्हिलेज. तो गावाला गेला. सी वेंट टू द व्हिलेज. सब्जेक्ट काय आहे? ती. तीसाठी सी आणि गेली. वेंट. गो वेंट. ती गावाला जाते. ती गावाला जाते त्यावेळेस सी गोज टू द व्हिलेज. वेंट, गो, वेंट, गॉन, गोज. त्यावेळेस सी गोज टू द व्हिलेज. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. तर हा काय सिंपल पास्ट टेन्स आहे. सी वेंट टू द व्हिलेज. तो गावाला गेला. ही वेंट टू द व्हिलेज. आम्ही गावाला गेलो. वी वेंट टू द व्हिलेज. आम्ही गावाला गेलो का? आम्ही गावाला गेलो का? आम्ही गावाला गेलो का? आम्ही गावाला गेलो का? प्रश्नार्थक शब्द असला तर प्रश्नार्थक, वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. आम्ही गावाला गेलो का? डिड वी गो टू द व्हिलेज. डिड वी गो टू द व्हिलेज. आम्ही गावाला गेलो का? त्यावेळेस प्रश्नार्थक शब्द, वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. डीड आला तर क्रियापदाचे सेंटेन्स बनवताना पहिले रूप यूज करतो. डिड वी गो टू द व्हिलेज. आम्ही गावाला गेलो नाही. आम्ही गावाला गेलो नाही. आम्ही गावाला गेलो नाही नकारात्मक वाक्य आहे. तर वी आधी सब्जेक्ट. वी डिड नॉट गो टू द व्हिलेज. सेंटेन्स बनवताना प्रश्नार्थक शब्द असेल तर दीड, प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा आहे. आम्ही गावाला गेलो का? डीड. त्यानंतर करता घ्यायचा डीड वी गो टू द व्हिलेज आणि क्रियापदाचे पहिले रूप. आम्ही गावाला गेलो नाही. वी डिड नॉट गो टू द व्हिलेज. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये आय, वी, यू, दे, ही, सी, इट, अदर सर्वांसाठी होकारार्थी वाक्य असेल तर आपण क्रियापदाचे दुसरे रूप यूज करतो सेंटेन्स बनविताना. आणि नकारार्थी वाक्य असेल तर आपण डीड आला तर क्रियापदाचे पहिले रूप यूज करतो. आणि प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द आधी घ्यायचा. त्यानंतर सब्जेक्ट आणि क्रियापदाचे पहिले रूप. जर तुम्हाला मी अगदी साध्या पद्धतीने सिंपल पास्ट टेन्स सेंटेन्स बनवून दाखवले आहेत ना. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.